नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अबोलीज फॅशन वर्क. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळं असं काहीतरी बघणार आहोत, जसं की फ्रिल्स आणि रफल्स. फ्रिल्स आणि रफल्स दिसायला एक जरी असले किंवा फॅशनचे ट्रेंड असले, अगदी सिमिलर वाटत असले तरी हे दोन्हीही वेगळे प्रकार आहेत. ज्यांचं यामध्ये एज्युकेशन झाले किंवा जे डिझायनर्स आहेत किंवा तुम्हाला जर थोडंफार फॅशनमधली माहिती असेल तर तुम्हाला यातला फरक नक्कीच कळू शकतो. तर आज आपण बघूयात की फ्रिल्स कसे ओळखायचे आणि रफल्स कसे ओळखायचे. कुठे कुठे यूज करून आपण आपल्या आउटफिटला किंवा आपल्या ड्रेसला किंवा आपल्या बॉडीला कसा वेगळा लुक देऊ शकतो याबद्दलची आपण आज इथे माहिती घेणार आहोत. पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा खूप उपयोगी व्हिडिओ आहे आणि असे मी यात डिझाईन्स दाखवलेले आहेत की जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच यातला एक ड्रेस तरी तुम्ही ट्राय कराल. तर आपण पहिल्यांदा यातला डिफरन्स बघूया. तर जे रफल्स असतात ते असे सर्कलमध्ये कट केलेले असतात आणि सर्कलमध्ये कट केल्यामुळे हे अनइवन असतात. अनइवन म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही तुमच्या आउटफिटला जॉईन करता किंवा जोडता तर त्यावेळी जोडल्यानंतर याचा जो एकदम बॉटमचा भाग असतो तो सरळ न येता असा वर खाली येतो. अगदी तुम्ही प्लीट्स घालून लावले किंवा सरळ जरी लावले तरी. आणि फ्रिल्स जे असतात ती कशी असते तर ती एक पट्टी असते लांब लचक अशी. म्हणजे जर समजा तुमचा बॉटम आहे 10चा तर ती पट्टी घेतलेली असते 20 इंचाची आणि त्याच्या प्लीट्स करून किंवा गॅदर्स करून आपण ती आपल्या बॉटमला किंवा आपल्याला जिथे ॲड करायची तिथं आपण ती ॲड करतो. अशी सरळ पट्टी काढल्यामुळे त्याचा जो लास्टवाला लुक असतो किंवा फिनिशिंगवाला लुक असतो तो अगदी सरळ येतो. त्याच्यावरनं तुम्ही ओळखू शकता की हे फ्रिल्स आहेत. पण फ्रिल्स आणि रफल्स अपवादात्मक एकाच फॅब्रिकसाठी होतात, ते म्हणजे होजिरी. जर तुम्ही निटेड फॅब्रिक घेतलं आणि त्याला जर फ्रिल्स आणि रफल्स करायला गेलात तर ते थोडेसे अनइवन दिसू शकतात. पण जर यातले तुम्ही अगदी डीपमधले अभ्यासक असाल तर नक्कीच तुम्हाला कळू शकेल की बाबा यातले फ्रिल्स कोणते आणि रफल्स कोणते, फक्त होजिरीमध्ये किंवा निटेड फॅब्रिकमध्ये. तर आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला इथे स्टार्ट करूयात. पण हां, अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटसुद्धा करून मला कळवा. तर मंडळी, आता आपण इथे आपला हा व्हिडिओ स्टार्ट करत आहोत. अलीकडच्या काळात दीपिका पदुकोणने कान्स महोत्सवात जो व्हाईट कलरचा रफलवाला ड्रेस घातला होता तो सुद्धा अगदी पर्ली लुकमधला इथे मी शेअर केलेला आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता आणि असेच वेगळे फॅशनचे ट्रेंड्स किंवा डिझाईन्स कसे यूज केलेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघू शकता तुम्ही वेस्ट लाईनचा वापर करून कसे फ्रिल्स किंवा रफल्स ॲड केलेले आहेत आणि तुमचा बॉडी शेप अगदी परफेक्ट असा इथे कसा दाखवलेला आहे. तर यासाठी तुम्ही वेस्टला रफल्ड करणं किंवा फॅशन करणं गरजेचं असतं. जर तुम्ही तेच रफल्स किंवा फ्रिल्स तुमच्या शोल्डरच्या पार्टला केलं किंवा चेस्टच्या अप्पर पार्टवर जर डिझाईन केलं तर त्याचा लुक थोडासा हेवी दिसू शकतो. पण यासाठी तुम्ही थोड्याशा स्लिम असाव्या लागता, कारण याने तुमच्या शोल्डरच्या पार्टला बल्की असा लुक तयार होतो. आता इथे त्यातलाच प्रकार तुम्ही बघू शकता. अगदी चेस्ट पार्टपासून किंवा बस्ट पार्टपासून स्लीव्ज किंवा बॉटम थाईजपासून तुमच्या वेस्टपर्यंत हा लुक फ्रिलचा पहिल्या इमेजमध्ये कसा दिलेला आहे, सोबतच क्रॉप टॉप करून वन शोल्डरमध्ये सेंटरला कसा घेतलेला आहे. त्याचसोबत लहान मुलींनासुद्धा आपण असा लुक देऊ शकतो. आता यानंतर बघा, जर तुम्हाला डेकोरेशनच करायचं असेल तर तुमच्या वन पीसला तुमच्या शोल्डरपासून अगदी बॉटमपर्यंत फर्स्ट इमेजसारखं तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे जर सिगार असेल, प्लाझो असेल तर त्याच्या वन साईडला किंवा दोन्ही साईडला तुम्ही या पद्धतीने रफल्स ॲड करू शकता. तर हे सुद्धा डिझाईन तुम्ही बघितलं तर अत्यंत सुंदर आणि देखणं असं दिसेल. ते म्हणजे हे व्हाईटवालं बघा, तुमचा जो वेस्टपासूनचा भाग आहे जो शोल्डरपर्यंत तो असा फ्रिल्सने एक फ्लावरसारखा लुक देऊन झाकोळलेला आहे किंवा डिझाईन केलेला आहे असं म्हणू शकता. किंवा वन शोल्डरला ब्लाऊजसाठी तुम्ही असं करू शकता या पद्धतीने.
त्याचसोबत इथे रफल्समध्ये फ्रिल्समध्ये फ्लावर्स तयार केलेले आहेत किंवा तुमच्या ब्लाऊजला स्कर्टला वन साईड किंवा टू साईड किंवा फुल सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही फ्रिल्स किंवा रफल्स ॲड करू शकता किंवा ब्लाऊजचे नुसते जरी तुम्ही स्लीव्ज केलात तरीसुद्धा हा लुक छान दिसतो. यासाठी तुम्हाला ऑर्गॅन्झा फॅब्रिक यूज करावं लागेल. आता इथे बघितलात तर तुमच्या शोल्डरपासून तुमच्या थाईजपर्यंत एकच रफल यूज करू शकता. पुढे आणि मागे हा वन पीसला लुक अत्यंत सुंदर दिसतो. तसेच स्कर्टलासुद्धा या पद्धतीत छान दिसतो. आता याचसोबत प्लाझोला दोन्ही थाईजपासून बॉटमपर्यंत तुम्ही करू शकता किंवा ब्लाऊजमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे छोटे रफल्स किंवा 3-4 लेयर्सचे रफल्स तुम्ही वन शोल्डर किंवा अदर शोल्डरसुद्धा तुम्ही करू शकता. आणि आता हा आपला दीपिका पदुकोणचा लास्टवाला रफल्डवाला साडीचा लुक, जो तिला अत्यंत सुंदर दिसत होता. अत्यंत ती देखणी तर आहेच, पण त्याचसोबत तिच्या सौंदर्यात हा लुक खूप भर घालत होता. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. आणि हो, अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर असेच फॅशनचे ट्रेंड्स बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून थँक्यू.